चिंचपोकलीचा चिंतामणीच्या मंडपला जोरदार सुरुवात झाली. या साईडला पाहू शकता कशी थीम असणार आहे यावर्षी. त्यानंतर लालबागच्या राहायचा इथे झुंबर लावलेला होता, त्याच्याच पुढे तुम्ही पाहू शकता इथे डमरू वगैरे आणि छोट्या छोट्या घंटे आहेत. दरवर्षी काही ना काहीतरी युनिक थीम असते. या साईडला पहिलं वाटलं कोर्ट टाईप असणार आहे, पण त्यानंतर आता समजतंय कोणता तरी साऊथ इंडियन मंदिर असणार आहे. त्याची कलाकृती तुम्ही पाहताय. सुंदर असा लालबागचा राहायचा मेन गेट. त्यानंतर तुम्हाला सुंदर असा मुंबईचा राहायची बघा अपडेट देतोय. खूप सुंदर असा स्ट्रक्चर इथे तयार केला आहे. तिथे एक मूर्ती राहणार आहे आणि मुंबईचा राजा जिथे बसतो त्या साईडला पण बघा कलश वगैरे लावण्यात आलाय, कारण यावर्षी थीम असणार आहे पंढरपूर, परेलच्या राजाचीही आणि मुंबईच्या राजाची. त्याची सुरुवात झाली. आता तुम्हाला मेन गेट दाखवणार आहे जो की मुंबईचा राजाचा आहे. त्याचेही काम जोरात सुरू झालंय. आता मेन गेट वरूनच विचार करू शकता जी थीम आहे ती कशी भारी असणार आहे. मुंबईच्या राजाचा मेन गेट, परेलच्या राजाचा बॅकग्राऊंड जिथे परेलचा राजा बसतो त्या स्टेजच्या पाठीमागे बघा असा सुंदर असा बॅकग्राऊंड आहे. यावर्षी काही ना काही नवीनच थीम सर्वीकडे पाहायला मिळते. नंतर या साईडला बघा नरे पार्क पूर्ण टर्न होणार आहे पंढरपूरमध्ये, त्याची जोरात तयारी चालू आहे. पेशवा आर्ट मध्ये सुंदर सुंदर मूर्त्या तुम्ही पाहू शकता. ज्यावेळी या मूर्त्या बाहेर पडतील ना त्यावेळी एक नंबर सुंदर मूर्ती शिवाय आर्ट्स मधली. तिचा कलर काम आता प्रीमियर कलर झालाय, मेन कलर बाकी आहे. अजूनही पाहू शकता शिवाय आर्ट्स मधल्या तुम्हाला दोन मूर्त्या दाखवते. खूप सुंदर सुंदर त्या निघणार आहेत. परेल वर्कशॉपच्या बाहेर बघू शकता बॅरिकेटिंगची फुल तयारी आहे आगमनासाठी. नमस्कार मित्रांनो, अजित बिरोडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. परेलला आलोय पण आज अपडेट देणार शुक्रवारी, कारण उद्या 2 दिवस आगमन असणार आहे. त्यामुळे अपडेटचा व्हिडिओ वगैरे येणार नाही. त्यामुळे आज आपण आलोय कारण उद्या महाआगमन सोहळा असणार आहे 22 ते 23 ऑगस्ट. खूप साऱ्या सुंदर सुंदर मूर्त्या परेल वर्कशॉप गण संकुलमधून बाहेर पडणार आहेत. त्यांची तुम्हाला मी अपडेट देतो. त्यानंतर मुंबईमध्ये सर्व प्रसिद्ध गणपती, लालबागचा राजा, मुंबईचा राजा, त्यानंतर चिंचपोकलीचा चिंतामणी, त्याची पण तुम्हाला मी अपडेट देणार आहे. चला पहिल्या परेल वर्कशॉप पासून आपण सुरुवात करूया. परेल वर्कशॉपच्या आपण बाहेर आहोत. या साईडला जे बॅनर होते सर्व काढण्यात आलेत. या साईडला बघा बॅरिकेटिंगची फुल तयारी झाली, कारण उद्याने परवा असणार आहे खूप साऱ्या मूर्त्यांचं आगमन. त्यामुळे बघा इथे बॅरिकेटिंग खूप सारी लागणार आहे. इथे रेलिंग वगैरे लागले, त्यावरती बघा ग्रीन मॅट मारण्यात आलाय. इथे जेवढे बॅनर होते सर्व काढण्यात आलेत. बघूया आतमध्ये काय जायला देतात का बघूया. परेल वर्कशॉपची तुम्हाला अपडेट देतो. आतमध्ये दिलेन तर, नाहीतर मग आपल्याला बाहेरूनच काय दिसतंय का बघूया. आतमध्ये जाऊ शकत नाही कारण खूप साऱ्या मूर्त्यांचं काम वगैरे चालू आहे, आखणी वगैरे चालू आहे. त्यामुळे खूप व्हिडिओ व्हायरल होतात, त्यामुळे आतमध्ये जायला देत नाही. बघा पोईकराडची मूर्ती पण प्रीमियर कलर मारलाय. तर हीच आहे आजची अपडेट. तर येत होती परेल वर्कशॉपची अपडेट. जास्त काय आपल्याला शूट करायला भेटलं नाही, कारण खूप साऱ्या मूर्त्यांचा कलर काम आखणी वगैरे चालू आहे. ते आपण रिव्हील करू शकत नाही. आता आपण जाऊया परेलचा राजा, तिथली अपडेट देतो तुम्हाला. सुंदर सुंदर मूर्त्या असणार आहे. आता तिकडे जाऊया. परेलच्या रायाचा जो मेन गेट आहे तो तुम्हाला दाखवतो. बघू शकता सुंदर अशी विठुरायाची मूर्ती आहे. त्यानंतर या साईडला बघा काम जोरात असं चालू आहे. कलर वगैरे केल्यानंतर भारी वाटणार आहे. एक नंबर आहे. खूप सुंदर असा देखावा असणार आहे इथे, कारण यावर्षी इथे पण पंढरपूर निर्माण होणार आहे. तुम्हाला बाहेरून दाखवतो बघा पुन्हा एकदा. आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये काय अपडेट आहे ते तुम्हाला देणार आहे. इकडे तर जोरदार काम चालू झाले, बघू शकता तुम्ही. ते काम जोरात चालू आहे. आता आतमध्ये जाऊया आपण नरे पार्क मध्ये. नरे पार्कात आलोय. इथे स्तंभ वगैरे पाहताय तुम्ही. खूप सुंदर आणि जोरदार काम चालू झालंय बघा. कसला व्ह्यू दिसतो इथून. त्या साईडला पण तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या आधी इकडे बघू शकता तुम्ही कसं बघा इथे गेट वगैरे सुरुवात केली आहे. वरती बघा तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता. इन डिटेल तुम्हाला मी दाखवणार आहे. खूप सारं काम जोरात इथे चालू आहे नरे पार्क मध्ये. आता तिकडे जाऊया आपण, तिकडून तुम्हाला समजेल बघा. नाही बघा इथून एंट्री वगैरे राहणार आहे. इथे खाली जे तुम्ही पाहताय इथे पण थोडे हाईट वरती बेसमेंट राहणार आहे. थोडाफार पाहू शकता तुम्ही केवढं मोठं बघा कामाचा जोरात चालू झालं. इथे परेलच्या रायाची थीम असणार आहे पंढरपूर. तिथं तुम्ही पाहताय वरती बघा स्ट्रक्चर त्या दिवशी आपण आलेलं त्या दिवशी लावण्यात आलाय. त्यानंतर तुम्हाला दाखवतो ही अपडेट बघा. कमानी वगैरे खूप सुंदर रित्या बनवली जाते बघा. कलाकृती बघा कशी सुंदर असणार आहे. ते डेकोरेशन तुम्ही पाहू शकता. हेच आहे अपडेट. तुम्हाला वेगवेगळ्या अँगलनी दाखवतो, त्यावेळी तुम्हाला समजेल बघा. पंढरपूर थीम राहणार आहे. तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहिला असेल तर तुम्हाला समजलं असेल बघा कशी कमानी वगैरे या साईडला प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहिलात तर तुम्हाला समजेल. ज्यावेळी बनेल ना त्यावेळी अजूनच भारी वाटणार आहे. वरती तुम्ही पाहू शकता जोरदार असं काम चालू झालंय. त्यानंतर पॅकिंग पण सुरू झाले. त्यानंतर स्तंभ वगैरे किती लागलेत बघा. त्या साईडनं तुम्ही पाहिलात तर तुम्हाला समजेल. आता आपण तिकडे जाऊया मंडपमध्ये. त्या साईडला पण बघा सामान खूप सारं बनते बघा, पणा वगैरे. त्यानंतर या साईडला तुम्हाला दाखवतो बघा. या साईडला पण वगैरे त्यानंतर इथे स्तंभ वगैरे ब्लॅक कलर मध्ये बनवण्यात आले आहे. साईडला बघा जोरदार असं काम चालू झालंय परेलच्या राहायचं, कारण थीम असणार आहे पंढरपूर. तर तुम्ही पाहू शकता
तुम्हाला स्ट्रक्चर बघितल्यावर तुम्हाला समजा असेल की काय थीम राहणार आहे. खूप जोरात असं काम चालू आलं इथे. त्या साईडला पण तुम्ही बघू शकता तिथे पर्यंत राजा बनतो. इथं पण बघा बॅकग्राऊंडचं पण खूप जोरदार असं काम चालू आलं. इथे कलर वगैरे बघू शकता तुम्ही. खूप युनिक असा स्ट्रक्चर इथे राहणार आहे. त्या साईडला पाहताय तुम्ही कलर वगैरेचं पण काम चालू आहे. ज्यावेळी बनेल नाही त्यावेळी भारी असणार. तुम्हाला जागा दाखवतो जेवढी मोठी असणार आहे बघा. साईडला हाईट वगैरे बघू शकता. तिथून आपण आलो आतमध्ये. त्यानंतर या साईडला बघा चारी साईडला जागा केवढी आहे बघा. ज्यावेळी बनेल त्यावेळी अजूनच भारी वाटणार आहे. पुन्हा एकदा बघा आता आता सुंदर असं स्ट्रक्चर आहे. बॅकग्राऊंड आहे. आता पुन्हा बघा इथे मंडप आहे जिथे परेलचा राजा बसतो त्या साईडला. आणि त्या साईडला बघा तो देखावा असणार आहे. तो तिथून सुरू होणार आहे बघा. कसा एक नंबर वाटतोय देखावा. ज्यावेळी बनेल त्यावेळी भारी वाटणार कारण वरती मूर्त्या वगैरे पण खूप साऱ्या येणार आहेत अजून. तर बघा खूप जोरात असं काम चालू आहे. तर बघा खूप जोरात असं नरे पार्कला काम चालू झालंय. आता आपण घनसंकुलला जाणार आहोत कारण तिथून पण खूप साऱ्या मूर्त्या उद्या निघणार आहेत. त्याची तुम्हाला अपडेट देतो. घनसंकुलचा जो मेन गेट आहे तिथे आलोय. म्हणजे काय अपडेट आहे काय दाखव तुम्हाला. तेव्हा बॅरिकेटिंग पूर्ण पोलिसांची लागले. तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत. बाकी बॅनर काढण्यात आले. इथे 2 बॅनर लागले. आता आगमन सोहळा वहिवाड्याचा राजा 30 तारखेला. त्यानंतर बघा 22 ऑगस्टला उद्या असणार आगमन सोहळा निखिल काका यांच्या इथे मुंबईचा श्री. आता आपण आतमध्ये जाऊया तिकडे. संकुल आलोय. घनसंकुल मध्ये जाऊया. तिकडे काय अपडेट आहे ते देतो तुम्हाला. साईडला पाहिलात तर तुम्ही वेल्ले ब्रदर्सच्या 2 मूर्त्या तुम्हाला अजून दाखवतो. खूप सुंदर सुंदर मूर्त्या अशा वेल्ले ब्रदर्स यांच्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील घरगुती बघा. बॅलेन्सिंग मूर्त्या खूप कमी ठिकाणी मिळतात. मुंबईमध्ये प्रसिद्ध असं आहे. आणि त्या साईडला बघा शिवाय आर्ट्समध्ये प्रभावलचं काम जोरात चालू आहे. लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं ते 3 बघा लक्ष्मी रूपी तिकडे आहेत. आणि इथे दुसरं प्रभावल आहे. आता तुम्हाला थोड्याफार मूर्त्या दाखवतो शिवाय आर्ट्समधल्या. हे बघा प्रीमियर कलर ऑलरेडी खूप साऱ्या मूर्त्यांना मारलंय. म्हणजे यांचं आगमन आता नियर बाय आहे. हे बघा सुंदर अशी अजून एक मूर्ती पाहू शकता तुम्ही. छोट्या पण खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. त्यानंतर या साईडला बघा युनिक थीम असणारी मूर्ती. तिच्या हातामध्ये रुद्राक्ष वगैरे आहे. त्याच्यानंतर ही बघा शिवाय आर्टची सर्वात उंच मूर्ती ही राहणार आहे. तिचा प्रीमियर कलर वगैरे मारून झालंय. या मूर्तीवर लक्ष ठेवा कारण आगमनाला खूप सुंदर मूर्ती बाहेर पडणार आहे. त्यानंतर बघा पेशवा आर्ट्स मधल्या खूप सुंदर सुंदर मूर्त्या तुम्हाला 2 ते 3 दाखवतो. कारण त्यांची पण एक बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे ज्याकडे सर्वांचं लक्ष आहे. बघा ही सुंदर मूर्ती असणार आहे. त्यानंतर ही दुसरी मूर्ती पाहू शकता. अजून एक सुंदर मूर्ती. अशा खूप साऱ्या मूर्त्या तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलाय पेशवा आर्ट, तो जाऊन बघा. तरीच होती घनसंकुलची अपडेट. खूप सुंदर सुंदर मूर्त्या निघणार आहेत. पेशवा आर्टची एक अशी मूर्ती निघणार आहे जी तुम्ही पाहाल आगमनाला त्याला सर्व चकित होतील. कारण बॅलेन्सिंग एक मूर्ती राहणार आहे. खूप सुंदर मूर्त्या उद्याही निघणार आहेत तिथून घनसंकुलमधून. पण 10 ते 12 मूर्त्या असणार आहेत. चला आता आपण जाऊया मुंबईच्या राहायच्या इकडे. मुंबईच्या राहायची तुम्हाला अपडेट देणार आहे. तिकडे काय अपडेट आहे बघूया. सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय मुंबईचा राजाचा. त्याचा गेट तुम्ही पाहिलात तर तो तुम्हाला समजेल आतमध्ये किती सुंदर राहणार आहे. बघा कलर काम वगैरे पाठी झालं होतं ते तुम्हाला मी दाखवलं. त्यानंतर बघा इथे सर्व सामान लावला तो सुंदर असा गेट राहणार आहे. इथे पण 2 ते 3 मूर्त्या राहणार आहेत कारण यावर्षी याची पण थीम असणार आहे पंढरपूर. पाहू शकता सुंदर असं रीतीने काम चालू आहे. मेन गेटचं पण लाडका असा मुंबईमधील गणपती असतो मुंबईचा राजा. बघा सुंदर सुंदर असं डेकोरेशन इथं तयार झालंय. कारण मेन गेटात तुम्ही पाहिलात तर तुम्हाला समजलं असेल आतमध्ये ज्यावेळी रेडी होईल त्यावेळी काय भारी असेल. कारण खूप अनेक वेगवेगळ्या थीम असतात यांच्या. त्यानंतर इथे बघा पूर्ण पत्रा वगैरे लावण्यात आले. ते पण आता काम चालू झालंय फायनली. आतमध्ये जाऊया. आतमध्ये जोरात काम पुन्हा एकदा चालू झालंय. आपण परवा आलेलो त्यावेळी बघा खूप सारा सामान होता. आता किती सामान कमी झालंय बघा. तर पहा तिथे कसलं भारी वाटतंय. वरती पूर्ण ऑलमोस्ट काम व्हायला आले. तेव्हा या साईडला बघा सामान वगैरे बघू शकता किती आता कमी सामान झालंय बघा. त्या साईडला स्तंभ वगैरे सर्व मारण्यात आले. आणि मागच्या टायमाला तुम्हाला दाखवलं मी जे कलर मारा होते ते पूर्ण मेन गेटला लावण्यात आले. त्या साईडला तुम्ही पाहू शकता खूप जोरात असं काम चालू आहे. मुंबईच्या राहायचे अपडेट तुम्हाला देतोय बघा. त्या साईडला बघा स्तंभ दाखवतो. त्यानंतर बघा खूप सारा इथे सामान पडलेला तो सर्व सामान वापरण्यात आला आहे विचार करू शकता. त्यानंतर बघा या साईडला तुम्हाला बोललेलो मी जी मूर्ती असणार आहे ती तर मला वाटते संत तुकाराम महाराज यांची असू शकते. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. हे बघा तरीचा अपडेट मुंबईच्या राहायची. त्या साईडला पण बघा तिथं मुंबईचा राजा बनतोय त्याच्यावरती पण बघू शकता तुम्ही कसा जसा पंढरपूरला स्ट्रक्चर आहे मंदिराला जसा असतो बघा घुमट वगैरे त्या टाईपमध्ये बांधण्यात आले. या साईडला बघा खूप सुंदर अशी थीम आहे मुंबईच्या राहायची. पाहू शकता तुम्ही सामान जेवढा होता खूप सारा कमी झालाय सामान. त्यानंतर या ग्राउंडमध्ये बघा काम आता त्या साईडला जोरात चालू झाले. तर पुन्हा एकदा आता आता पाहू शकता तुम्ही सुंदर असं बघा मेन जो गेट राहणार आहे वरती देखावा
त्याच्यावरती बघा मूर्ती आहे ती कसली असणार आहे ती समजेल थोड्या टायमाने आपल्याला. त्यानंतर इकडे बघा मुंबईचा राजा बनतो तिथे काम जोरात चालू झालंय. तर हीच आहे मुंबईच्या राहायची अपडेट. साईडला बघा पाठीमागे वेल्डिंगचं वगैरे काम चालू झालंय. त्यानंतर इथे बघा इथे कलर वगैरे मारला तो मागच्या टायमाला तशी फ्रेम होती तशी दुसरी फ्रेम आहे. साईडला बघा ती सेम टू सेम फ्रेम आहे. त्यानंतर तिकडे बघू शकता ते स्तंभ वगैरे आहेत. त्यानंतर बघा घुमट वगैरे आहेत. तर इथे मुंबईच्या राहायची अपडेट पाहू शकता. इथे कलर वगैरे मारला तो वेल्डिंग वगैरे केल्या ते त्यानंतर बाहेर घेऊन जातात. चला आता आपण जाऊया लालबागला. आता या अँगलनी दाखवतोय तुम्हाला कसं वाटतं बघा. एवढा मोठा ग्राउंड आहे गणेश गल्लीचा. ते बघू शकता तुम्ही जोरात असं काम झालंय. बघा कसं भारी वाटणार आहे. वरती बघा असं मंदिराला कसं घुमट वगैरे असते तसं आहे. इथं मुंबईचं राय बंधार आहे तिथे त्या साईडला बघा अजून एक छोटी फ्रेम आहे. त्यानंतर या साईडला मेन गेट असणार आहे. अपडेट चला आता आपण जाऊया तिकडे. तरीच होती मुंबईच्या राहायचे अपडेट खूप जोरात असं काम चालू आलं इथे. आता आपण लालबागच्या राहायच्या इथे जाणार. तिथे गेट वगैरेचं काय काम चालू आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. चला तर आता तिकडे जाऊया. लालबागच्या राहायचा जो मेन गेट आहे तो तुम्ही पाहू शकता. आता सर्वच कन्फ्युज आहे की नक्की आहे तरी काय. तुम्ही पाहू शकता एखाद्या मंदिरासारखे आता स्ट्रक्चर बनायला सुरुवात झाली. नंतर कलर काम पण सुरुवात झाली. पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा मेन गेट राहणार आहे लालबागच्या राहायच्या इथे. अँगल तुम्हाला दाखवतो मी नेहमी कारण या अँगलनी क्लिअर दिसतं. आता कलर काम चालू आहे जवळून तुम्हाला दाखवतो त्यावेळी क्लिअर समजेल. तर आता तिकडे जाऊया आपण. साईडला तो गेट मागच्या टायमाला होता तसंच आहे. त्याचं काही काम नाही. आता तिकडे जाऊया आपण. त्या साईडला वरच्या साईडचा असा सामान लावलाय तसा आहे बघा. म्हणजे मंदिर टाईपच काहीतरी असणार आहे. सर्व बोलले किल्ला टाईपच. मला स्वतःला वाटलं किल्ला टाईप पण या साईडला बघा काम वगैरे तुम्ही बघताय तर काहीतरी वेगळंच आहे. साईडला मूर्त्या वगैरे बघू शकता तुम्ही. बघा कसं आहे हे वरती लावणार. जिथं वरती लावले तसे सेम टू सेम ही दुसरी फ्रेम आहे ती इथे लावण्यात येणार आहे. बघा बघू शकता केवढी मोठी फ्रेम आहे बघा. साईडला बघा जो मेन गेट राहणार आहे तिथं कलर काम पण चालू झालंय बघा. पहिलं ब्लॅक होतं त्यानंतर येल्लो करण्यात आलं बघा. आता अजूनच भारी वाटतंय. नक्की काय थीम आहे हेच कन्फ्युज आहे सर्व आणि अजून कन्फ्युजन वाढत चाललंय कारण दिवसांदिवस काहीतरी नवीनच इथे हेच चाललंय. त्या साईडला तुम्हाला दाखवलं मी. कलरचं काम आता जोरदार चालू झालंय. आता ऑलमोस्ट थोड्या टायमाने क्लिअर होणार. कलाकृती वगैरे पाहू शकता तुम्ही. कलर वगैरे आता इथे चालू आहे. तर आतमध्ये जाऊया. आतमध्ये तुम्हाला अपडेट देतो. त्या साईडला पण बघा कलर काम चालू आहे. ऑलमोस्ट सर्व आता डन झालंय त्यामुळे कलर काम चालू आहे म्हणजे समजेल. पहिलं वाटलं किल्ल्या टाईपच आहे पण आता बघूया. स्वतः कन्फ्युज आहे मी. टीम बघूया आपण या साईडला. मेन गेट दाखवलं. आता आतमध्ये जाऊया. आतमध्ये तुम्ही पाहिलात तर काय एवढी डेव्हलपमेंट नाही पण पुढे तुम्ही पाहिलात तर काहीतरी युनिक कन्सेप्ट चालू झाले ते तुम्हाला दाखवतो मी. आता या साईडला झुम्मर होते ते काढण्यात आलंय. त्यानंतर हे सर्व लावण्यात आलंय आणि तिथे पुढे काय लावलंय ते तुम्ही पाहिलात तर तुम्हाला समजेल या वर्षीची थीम काय असेल. झुम्मर काढून हे सर्व लावण्यात आलंय. त्यानंतर पुढे बघा काय लावलंय. हे डमरू वगैरे आहे. त्यानंतर छोटे छोटे घंटे आहे. त्याला एक नंबर दिसते. ते स्टार्टिंगलाच लावण्यात आले झुम्मरच्या जागी. आता ती कुठपर्यंत लावणार आहेत ते बघूया आपण. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो बघा कसलं सुंदर असं इथे घंटी वगैरे आहे. त्यानंतर डमरू वगैरे आहेत. कसलं भारी वाटते. ज्यावेळी डेकोरेशन लाइटिंग वगैरे येईल ना त्यावेळी अजूनच भारी वाटणार कारण त्यामध्ये लाइटिंग वगैरे पण आहे. फायनली खूप दिवसानंतर इथे अपडेट भेटली. त्यानंतर इथे तुम्हाला ताडपत्री दिसते. तिथेच लालबागचा राजा आहे बघा. त्या साईडला झुमर वगैरे काढण्यात आले. हा स्ट्रक्चर आता मच्छी मार्केट आहे त्या साईडने तुम्हाला दाखवतोय. त्या साईडला पण बघा कसं सुंदर असं काम चालू झालंय. त्या साईडला पण बघा काय असणार आहे. खूप कन्फ्यूज केलं या वर्षी. पहिलं वाटलं पोर्ट किल्ला टाईप असणार आहे पण आता समजते मंदिर टाईप काहीतरी असणार आहे. साऊथ इंडियन मंदिर कोणतं तरी असणार आहे बघा. कशी कलाकृती केलेली आहे. आता आपण तिकडे जाऊया. लालबागचा राजा बसतो तिकडे. लालबागचा राजा बसतो तिथे पण तुम्ही पाहिलं तर काय अपडेट नाही. आता आपण ज्यावेळी येणार आहोत त्यावेळी 2 ते 3 वेळेला आपण आतमध्ये काय येणार नाही कारण तिथले अपडेट नाही. या साईडला बघा काम चालू झालं. हीच आजची अपडेट आहे. त्या साईडला गॅलरी वगैरे आहे आणि जे बाहेर स्ट्रक्चर आहे तसं सेम टू सेम इथे स्ट्रक्चर लावण्यात आले. बाकी काही इथले अपडेट नाही. ग्राउंडमध्ये आपण जाणार नाही. आता डायरेक्ट चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या इकडे जाणार. तर हीच आहे अपडेट बघा. या साईडला बघा कसं तरीच होती लालबागच्या राजाची अपडेट. आता आपण चिंचपोकळीच्या चिंतामणी जाऊया तिकडची अपडेट देतो. चिंचपोकळीचा चिंतामणीचा मेन गेट बघा काम वाढलंय. आता पहिलं एवढं काम नव्हतं. आता त्या साईडला पण वाढलंय. मेन गेट असतो चिंचपोकळीचा चिंतामणीचा. आतमध्ये जाणार आपण तर पाय वगैरे पण त्या साईडला वाढवण्यात आले. दोन्ही साईडला पाय वगैरे नवीन लावण्यात आलेत. आता आपण आतमध्ये जाऊया. सर्वांचा लाडका आगमन चिंचपोकळीचा चिंतामणी तिथे आपण आलोय बघा. इथं पूर्ण एकदा लावण्यात आले लाल कपडा. आपण आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये तुम्हाला दाखवतो. या साईज वरून तुम्ही समजू शकता मूर्ती यावर्षी केवढी असणार आहे. ते मंडप कसं बनणार आहे ते जर आपल्याला आयडिया नाही तरी पण तुम्ही स्ट्रक्चर वरून समजू शकता काहीतरी युनिक बनणार आहे. 3 स्टेप मध्ये बघा बनतंय सर्व. खाली इथे जागा सोडली तिथे बसणार आपला सर्वांचा लाडका चिंचपोकळीचा चिंतामणी जो की 29 ऑगस्टला आगमन आहे.
सर्वांनी नक्की या. त्याच दिवशी परेलच्या राजाचाही आगमन सोहळा आहे आणि परेलचा महाराजाचाही. त्याला फायनल चाललोय घरी. तर हे उपीट इन्स्टिट्यूटच्या चिंतामणीची अपडेट आणि मुंबईमध्ये सर्व प्रसिद्ध गणपतींची अपडेट. तर उद्या आगमन सोहळा असणार आहे, मी येणार आहे, तुम्ही पण नक्की या. खूप सुंदर सुंदर मूर्ती अशा झालेत, पण तुम्हाला मी दाखवू शकत नाही. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. भेटून नवीन व्हिडिओमध्ये.